वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 68वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त विद्यापीठ गेट या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी जमलेलो आहोत। शहराचं जे मुख्य ठिकाण आहे भडकल गेट या ठिकाणी बाबासाहेबांच्या स्मारकाचे काम सुरू असल्याने त्या ठिकाणी जो बाबासाहेबांचा पुतळा होता तो स्थलांतरित करण्यात आलेला आहे। त्यामुळे महापालिका प्रशासनाने आजचं अभिवादन जो कार्यक्रम जो आहे या विद्यापीठ गेट समोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या या ठिकाणी आयोजित केल्यामुळे आम्ही सर्व या ठिकाणी येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण केलं आणि त्यांना मनापासून विनम्र असं अभिवादन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे। विद्यापीठ गेट परिसरामध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 68वा महापरिनिर्वाण दिन या निमित्ताने आम्ही सगळेजण या ठिकाणी एकत्र आलो। माजी विरोधी पक्ष नेता मिलिंद भाऊ दाभाडे, धनंजय ॲडव्होकेट बोर्डे यांच्या समवेत आम्ही सर्वच जण या ठिकाणी एकत्रित येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन केले। सांगायचं तात्पर्य फक्त एवढंच आहे की भडकल गेट या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे काम प्रशासनाने मागील काही दिवसापासून स्थगिती दिल्यामुळे भीमसैनिकांना प्रशासनाच्या वतीने विद्यापीठ गेट या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर एकत्रित येण्यासाठी आवाहन केले होते। पण मला शासनाला फक्त एवढं सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वी आपण स्थगिती दिलेल्या कामाला गती द्यावा। आज खरं सांगायला गेलं तर ह्या गोष्टीचं आपण भाष्य केलं नाही पाहिजे, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वी लाखो अनुयायी भडकल गेट या ठिकाणी अभिवादन करतात। तर प्रशासनाने लवकरात लवकर कामाला गती द्यावी आणि जे पुतळ्याचं काम थांबलेलं आहे त्याला लवकर अनावरण करून त्याचे जनतेसाठी खुलं करावं अशा आमच्या सगळ्यांच्या वतीने विनंती असेल। महापरिवार दिनानिमित्त आपलं काय म्हणणं आहे? आमचा दुःखद दिवस आहे। बाबासाहेब या दिवशी गेलेले त्यामुळे आम्ही हा दिवस दुःखद पाळतो, महापरिनिर्वाण दिन पाळतो। आणि ह्या दुःखाच्या याच्यात मी जास्त काही सांगू शकत नाही, पण आज खाजगीकरणामुळं आमच्या तरुणांचे जे रोजगार व शैक्षणिक जे हाल चालू आहे, मी तमाम बौद्ध तरुणांना आवर्जून सांगेल की बाबासाहेबांनी जे शैक्षणिक धोरण सांगितलेलं आहे त्या शैक्षणिक धोरणावर फार प्रभावीपणे काम करा आणि बाबासाहेबांना खरी जर श्रद्धांजली व्हायची असेल तर अभ्यासातून त्यांना आणि अभ्यासातून समाज घडवा, हीच मी आज बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करतो। थोड़ा भैया सर का बाबा तेरा नाम रहेगा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा। अमर रहे अमर रहे बाबा साहेब अमर रहे। सोमनाथ भाऊ
आहे का सिग्नेचर बी येऊ द्या ना, थोडं मागून घ्या ना. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.